नमस्कार. फळ काढणी झाल्यानंतर आपण म्हणतो बागेला विश्रांती पाहिजे आणि या विश्रांतीच्या काळात थोड्याफार प्रमाणात पाणी देणं गरजेचं असं आपण समजतो, कारण त्या वेलीची झीज झालेली असेल. म्हणून थोड्याफार प्रमाणात पाणी आणि अन्नद्रव्य याचा पुरवठा करण्याची आपली एक शिफारस असते. परंतु बऱ्याचदा आपण बघतो की कॅनलला पाणी आलं की लोक पूर्ण पाणी देतात, मोकळं पाणी पूर्ण प्लॉटमध्ये सोडून देतात. तर आता हे बघतो आपण, पूर्ण मोकळं पाणी दिलं आहे आणि या पाण्यामुळे काय झालं की 2 ओळीमधल्या ज्या मुळी आहे ती आता ऍक्टिव्ह झाली. ऍक्टिव्ह झाल्यानंतर ही वरची जी वेल आहे, तर ही वेल आता ठीक आहे, स्ट्रेसमध्ये होती याच्या आधी डिसीजमुळे. परंतु हेल्दी जर वाईन असेल तर तिला स्ट्रेस बसणार नाही, आणि स्ट्रेस जर बसला नाही तर ह्या खालच्या मुळ्या सुरू झाल्यामुळे तिला स्ट्रेस बसला नाही आणि फुटाला मग कस खाईल. आपण एवढी मेहनत घेतल्यानंतरही त्या अडचणी येतील. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे की थोडासा उशीर थांबून देऊ, थोडंसं आणखी 8-10 दिवस, जोपर्यंत वेलीला स्ट्रेस बसत नाही तोपर्यंत पुन्हा छाटणी घेऊ नका. त्यावेळेस जेव्हा छाटणी घेतली त्या परिस्थितीत, तेव्हा डोळे फुटायला सोपं होईल. नाहीतर आता पुन्हा काही अडचणी येतात. धन्यवाद.